नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरज जंक्शनवर तिकीट दलालांचा सुळसुळाट, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रवासी संघटना आक्रमक. मिरज उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराईचा फायदा घेत मिरज जंक्शनवर तिकीट दलालांनी उच्छाद मांडला असून सामान्य प्रवाशांची मोठी लूट सुरू आहे. अनधिकृत सॉफ्टवेअर आणि प्रशासकीय संगनमताने अवघ्या काही सेकंदात तिकिटे बुक केली जात असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे सामान्य प्रवाशांना तात्काळ तिकीट मिळणं अशक्य झाले असून त्यांना वेटिंग लिस्ट किंवा दलालांकडून महागड्या दराने तिकीट घेण्याची वेळ आली आहे. रेल्वे प्रशासनाचे या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा संताप प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. रेल्वे प्रवासी संस्थेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या लूटमारी विरोधात पवित्रा घेण्यात आला आहे. 23 एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांच्या बैठकीत हा मुद्दा पुराव्यासह मांडला जाणार आहे. तिकीट माफियांवर तातडीने कारवाई, सर्जिकल स्ट्राईक करण्याची मागणी सल्लागार समितीच्या सदस्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या डोळ्यादेखत दलाल जनतेला वेठीस धरत आहेत. जर तातडीने कारवाई झाली नाही तर तीव्र जनआंदोलन छेडलं जाईल. संदीप शिंदे, कार्याध्यक्ष, रेल्वे प्रवासी संस्था. यावेळी संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आता रेल्वे प्रशासन या दलालांच्या मुसक्या आवळणार की ही लूट अशीच सुरू राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हिरकणी न्यूजसाठी सहसंपादक राजेंद्र पाटील. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.